माया दयावरी देवावर आपली माया संसारावर आहे. गोचर नाही त्या सर्वांना गोचर काय काय स्तनाला चिकटलेला आहे. गोड असं पवित्र दूध आहे. आता पवित्र दुधाचं आणि तो सेवन करत नाही असा रत्नाचं सेवन केल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे गोचराप्रमाणे आम्ही असा संसाराला चिकटलेला आहे. गोड परमार्थ आहे व परमार्थ मला कडू वाटतो. विष विषयाचा परिपाड गोड परमार्थाला हे कडू आणि कडू विष तो गुरु जीवासी झाला. हा जीवाचा स्वभाव आहे. पवित्र असं दूध आहे गोचर त्याचं सेवन करते. ज्ञानोपर सांगता पाहे पाठ दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची पधराड अंपरी ते अविरून गोचिता शुद्ध काय नसे गती आलशांदे. पण संतांनी या संसाराला सोडलं आणि आपली माया देवावर ठेवली. माया म्हणजे प्रेम आणि प्रेम करायचं असेल तर देवावरच करा. संत मीराबाईने देवावर प्रेम केलं. राणा मातेने देवावर प्रेम केलं. तुकोबराने देवावर प्रेम केलं. तेच खरं प्रेम आणि जीवाला सुख देणारा आहे. तो खरा वैष्णवांचा धर्म आहे. वैष्णवांचे लक्षण सांगत असताना वैष्णवाच्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नाही, भ्रम नाही, मंगळ आहे. तो श्यामदेव संतांचं लक्षण सांगायचं झालं तर भक्ताईचे दानाची देवदास अंगेरे आशा पाश जे खरे वैष्णवाचे भक्त आहेत त्यांच्या जीवनातले आशा आणि पाश निवारण झालेले असतात. उदास असतात. आणि त्यांच्या जीवनाचा फक्त एकच विषय असतो. तो त्यांचा धर्म आहे. तो विषय तो सकाळात आणि त्याच्या आवडीने आवडेल करी हे जे काम मना जपे राम 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 भाजी चंद मना गोविंद. हा वैष्णवांचा धर्म आहे. एक विषय तो त्यांचा हरी त्याच्या आवडीने किंवा विषय तो त्यांचा नारायण आणि नावळे जन धन वैष्णवांचा खरा धर्म आहे. हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे पिटू भक्तीचा डांगोरा अंतरी काळासी दरारा. हा वैष्णवांचा खरा धर्म आहे. नामचिंतन वाढवणे, नामचिंतन करणे, सदा नाम घोषण करणे सदा चित्ता. हा वैष्णवांचा धर्म आहे. श्रीमद भागवत कथा आपल्या मंदिरामध्ये चालू आहे. त्या कथेचं श्रवण करणे हा आपला वैष्णवांचा धर्म आहे. आलशादी कीर्तनामध्ये कीर्तन ऐकणं हा आमचा. गळ्यामध्ये टाळ घेऊन टाळ वाजवणे हा आमचा. गळ्यामध्ये विना घेऊन आणि नामचिंतन करणे हा आमचा. मृदंग वाजवणे हा आमचा. कीर्तन करणे हा आमचा धंदा आहे म्हणा. हा काय आहे? लोक म्हणतात तुमचा जोरात चांगला अंदाज आपला पण आमचा धंदा आहे तरी कोणता हाची धंदा.